आता सध्या राज्यामध्ये सॉरी इथे असं आहे तर या संदर्भात कृषी क्षेत्राचं काही ड्राफ्टिंग चेंज करणार आहात का? आणि या मी- संदर्भात ऐका याबद्दल मी पहिल्यांदा त्या मंत्री महोदयांशी बोलतो म्हणून सांगितलं आणि त्याच्यानंतर मी राज्याच्या प्रमुखांशी बोलतो. रोहितदादांनी चॅलेंज दिलंय की जर राजीनामा झाला नाही तर कोणी चॅलेंज मी व्हिडिओ बाहेर काढेन, सगळा मोठा व्हिडिओ माझ्याकडे. का विरोधकांचं कामच आहे. एकदा ज्यांच्याकडे जे व्हिडिओ आहेत, पेन ड्राईव्ह आहेत, हे दम द्यायचं बंद करा. हे एकदा सगळे बाहेरच येऊ द्या. काय ते नुसतंच म्हणायचं मग तुम्ही बातम्या लावताय. कुणाकडं काय पेन ड्राईव्ह आहेत, कुणाकडं काय व्हिडिओ आहेत, कुणाकडं आणखीन काय माहिती आहे, कुणाला हनी ट्रॅपच्या बद्दलची काय माहिती आहे, ती सगळी एकदा बाहेर येऊ द्या. त्याच्या संदर्भामध्ये आपल्यालाही कळेल की कोण कसं वागतंय, कोण कसं वागतंय. पण सातत्याने वेगवेगळे मान्यवर गेले अनेक वर्ष, आज नाही अनेक वर्ष, म्हणजे मागच्याही सरकारच्या काळात पण याबद्दल बोललं जात होतं, त्याच्या आधीच्या सरकारच्या काळात पण बोललं जात होतं आणि ह्याही सरकारच्या काळामध्ये बोललं जात आहे. आणि प्रत्येक जण काहीतरी पेन ड्राईव्ह दाखवतो ना, काही पेन ड्राईव्ह, अरे तो दाखवा तरी आणि एकदा कळू द्या, लोकांनाही कळू द्या आणि काय तो सत्य लोकांच्या समोर येईल. त्याच्यात काय होतं, सगळेच जण संशयाच्या भोवऱ्यामध्ये राहतात. बरं, बातम्या तुम्हाला जशा मिळतात तशा तुम्ही देता. त्याच्यात 4 मंत्री, त्यात IAS ऑफिसर आहे, IPS ऑफिसर आहे, त्याच्यात बरेच काही राजकीय लोक आहेत. आता असं म्हटल्यानंतर सगळे मंत्री म्हणल्या की मंत्र्यांना त्या अँगलने बघायला सुरुवात होते. राजकीय लोक म्हणल्यावर सगळे राजकीय लोक त्याच्यामध्ये येतात आणि IAS IPS ऑफिसर म्हणल्यावर IAS आणि IPS ऑफिसर येतात. असं ते सगळं आहे. म्हणून मला असं वाटतं की एकदा काय वस्तुस्थिती आहे ती समोर येऊ द्या. मला वाटतं काहींना त्याच्या संदर्भामध्ये FIR पण आपल्या पुण्यामध्ये दाखल झालेली आहे. लोढा का कोणतरी त्यांच्या विरोधात, तर ते त्यांच्या संदर्भात पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीनं हे करेल. पुन्हा तुम्ही अशाही बातम्या सोडतायत, हे सरकार इतकं जोरात कामाला लागले की ते सगळं कसं आपल्या हातात येईल आणि कसं ते पेन ड्राईव्ह आणि काय ते ज्या काही CD वगैरे असतील काय त्याबद्दलचा प्रयत्न करता, असं तुम्हीच बातम्या सोडता. पण म्हणून मी म्हणलं की प्रत्येक जणाचं संशयाच्या भोवऱ्यात उभं करण्याचं काम करताय. खरोखरीच कुणाकडे काही पुरावे असतील तर जरूर त्यांनी द्यावेत आणि त्याची चौकशी रीतसर केली जाईल. त्याच्यामध्ये कुणालाही पाठीशी घालण्याचं काम